आपण छोटी प्रार्थना करूया. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आपल्या जन्माजवळ येण्याचं सौभाग्य आम्हाला दिली प्रभू. आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या प्रभूजी बगीच्यामध्ये फिरण्यासाठी मौका दिला परमेश्वर. धन्यवाद देतो देवा. तुझ्या वचनाने आम्हाला तू शुद्ध पवित्र कर. आणि प्रभू परमेश्वरा, नेहमी तुझ्या संगती, तुझ्या उपस्थितीत राहण्यासाठी आम्हाला सौभाग्य देते. कारण की तुझ्या वचनामध्ये सगळं आहे तेव्हा दुनियामध्ये जगामध्ये किती हजारो दिवस घालवले, त्याच्यापेक्षा देवाच्या उपस्थिती मधला एक दिवस हा मोठा होय प्रभू. तुझ्याच प्रभू उपस्थितीमध्ये नित्य जगण्यासाठी आम्हाला तयार. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन. आपण देवाचं वचन शिकूया. आणि सर्वप्रथम मी माझी छोटी गवाही सांगतो आहे. मी काही जवळपास 1 वर्ष अगोदर 1 ते 2 वर्ष अगोदर मला आठवलं की मला चष्मा लावायची सवय होती. चष्म्या वाचून मला हे बारीक अक्षर दिसायचे नाही, तर मी चष्मा घ्यायचो आणि बायबल वाचायचो किंवा ऑफिसची कामं वगैरे करायचो. पण अडचण ही होती का मी चष्मा विसरून जायचो कुठेही. जवळपास 15 चष्मे विसरून, काही तुटले नाही पण इथं ठेवणं तिथं ठेवणं. मग प्रार्थना केलो, देव बाप्पा मला विसरण्याचा फारच म्हणजे आदत आहे, तू दया मला सहायता कर. तर देवाचा मी धन्यवाद करतो. आता मला बिना चष्म्याने सर्व अक्षर वगैरे दिसतात. ह्याच्यासाठी मी दवाखान्यातून गोळी किंवा औषधी काहीच नाही घेतली. देवाची दया आणि देवाची कृपा आहे. प्रत्येक वेळी देव आमची आवश्यकता जाणतो. मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देतो. असे देवाचे फार असे चमत्कार आहे जे आपण बायबलमध्ये वाचतो आहे की त्याने इस्रायल लोकांसोबत केलेले आहे आणि ते उदाहरणच्या रूपाने आपल्यासाठी ठेवलेले आहे. प्रभूचा धन्यवाद. तर आज आता सर्व गोष्टीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आहे. आणि आता आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. तर आपण आज शिकणार आहोत, नियमशास्त्र तारण देऊ शकते की नाही. नियमशास्त्र म्हणजे जे शास्त्र मोशेने इस्रायल लोकांना दिले, त्यांच्याद्वारे उद्धार होऊ शकते काय, की त्यांच्याद्वारे उद्धार होऊ शकत नाही, हा विषय आहे. तर आपण हा वचनच्या अंतर्गाभ्यामध्ये जाऊया आणि आपण वचन वाचूया. गलातियो 3 अध्याय आणि 10 ते 13 वचन. त्या वचनामध्ये सगळी आहे, परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे, नियमशास्त्राच्या पुस्तकातील लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही तो शापित असो. म्हणजे नियमशास्त्राच्या प्रत्येक कृतीवर जो अवलंबून राहतो, कृती म्हणजे कार्य, त्या कार्य पास्टरजींनी आपल्याला एक वेळ सांगितलं की नियमशास्त्रामध्ये जवळपास 663 आज्ञा आहे. 663 आज्ञा लक्षात ठेवणं आणि ते काटेकोरपणे त्याचा पालन करणं, हे तर मला फारच अवघड गोष्ट वाटते. परंतु ते करण्यासाठी देवाने त्यांना नियमशास्त्र दिले आहे.
आणि नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघडही झालेलं आहे. कारण शास्त्र सांगते की विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल. तर देवालाही आढळला का नियमशास्त्रानुसार चालण्यामुळे एकही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरूच नाही शकत. परंतु तो नीतिमान ठरेल तो कशाने ठरेल? विश्वासामुळे ठरेल. विश्वासामुळे ठरेल. तर ही गोष्ट जी आहे विश्वासाची गोष्ट देवाने इथे सांगितलेली आहे गलातियोमध्ये. तर पौलुसनेच आपल्याला उघडकीस आणून दिला विश्वास आणि शापित, ह्या दोन गोष्टीवर आपण लक्ष करूया. परंतु जो नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीमध्ये जो मजबूत राहत नाही तो शापित आहे असं लिहिलं. आणि विश्वासामुळे जो मनुष्य नीतिमान ठरू शकतो. तर आपल्याला शापित राहायचं नाहीये. कारण शापित राहणं म्हणजे व्यवस्था विवरणच्या 28व्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे. 1 ते 15 वचनामध्ये आशीर्वाद दिले आहे आणि 15 ते 64 वचनापर्यंत नुसते श्राप लिहिले. ते श्राप वाचून तर मी लहानपणीच ते श्राप वाचले, जवळपास 7-8 वर्षाचा. दुसऱ्या वेळी वाचायची मला हिंमतच नाही झाली, तर इतका म्हणजे मी घाबरून गेलो. तर नियमशास्त्र मध्ये जो मनुष्य टिकून नाही राहत तो श्रापित आहे असं लिहिलेलं आहे. आणि विश्वासामुळे मनुष्य नीतिमान ठरू शकतो. आणि पहिला विश्वासी, बायबल मधला पहिला विश्वासी जो आहे तो आदमाचा पहिला मुलगा नाही तर दुसरा मुलगा हाबील आहे. कारण हाबीलाने विश्वासाने आपली भेट देवाच्या चरणाजवळ समर्पित केली आणि ते त्याच्यासाठी आणि देवाने त्याला ग्रहण केलं असं लिहिलं. आणि आपण वाचतो आहे इब्रानियो 11व्या अध्यायामध्ये. आपण इब्रानियो 11व्या अध्याय, इब्री पत्र 11वा अध्याय काढूया आणि त्यामध्ये जी सूची दिलेली आहे विश्वासणाऱ्यांची. तर पहिला मनुष्य हाबील आहे, ज्याने विश्वासाने देवाला अर्पण चढवलं आणि ते त्याला नीतिमान गणलं गेलं. जरी तो त्याचा मर्डर झाला पण त्याने देवाला प्रसन्न केलं असं लिहिलं आहे. आणि हनोक, दुसरा व्यक्ती हनोक आहे, तो देवासोबत चालला. दुनियादारी पापामध्ये डुबत होती तरी पण तो देवासोबत चालण्यात त्याला आनंद होता. तो कोणाशी गोष्टीमध्ये म्हणजे वाहून जात नव्हता, पण पापी दुनियेमध्ये तो पवित्र जीवन जगला, देवासोबत राहिला. 300 वर्षापर्यंत तो देवासोबत जगला. आपण हे हनोकाविषयी वाचतो आहे. आणि देवाला त्याने संतोषले, प्रसन्न केले. तर हे विश्वासामुळे. आणि तिसरा व्यक्ती आहे हा नोहा. म्हणजे पिढी अशी वाढत आहे, लोकसंख्या भरपूर आहे. या काळातही लोकसंख्या, नोहाच्या काळापर्यंत तर मला वाटतं पृथ्वी पूर्ण लोकांनी भरून गेली असेल. परंतु देवाने नोहाला निवडलं आणि नोहा ही विश्वासाने जहाज बनवला. देवाच्या आज्ञा ऐकून की देवाने सांगितलं की तू आपल्या बचावासाठी, आपल्या परिवाराच्या बचावासाठी नाव आणि तारू बनव. तारू त्याने विश्वासाने बनवलं आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं आणि देवाने त्यालाही नीतिमान आणि विश्वासी असं म्हटलं आहे. तर 6वा वचन असं सांगते इब्री पत्र 6:11 मध्ये,
बिना विश्वासाने आपण देवाला कधीही आनंदित करू शकत नाही. आणि विश्वास असा आहे की देवाजवळ मागणाऱ्याला तो निश्चित प्रतिफळ देतो. हा आपल्याला विश्वास असणं आवश्यक आहे. आणि संदेह करणाऱ्याला काहीच नाही भेटणार हे लिहिलं आहे. आणि विश्वासणाऱ्याचे एवढे आपण उदाहरण पाहतो. हाबिलाचं पाहतो, तर अनोखाचं पाहतो, नोहाचं पाहतो. यांनी विश्वास ठेवला. विश्वास ठेवलेल्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर नव्हत्या. त्याच्यानंतर आपण बघूया चौथा व्यक्ती आहे अब्राहम. अब्राहमाला जेव्हा देवाने बोलावलं तेव्हा तो म्हणजे चांगलाच वयस्कर होता, जवळपास 75 वर्षाचा होता. लेकरं नाही होते त्याला, त्याची पत्नी होती, म्हातारी होती. तर त्याला सांगितलं का मी तुला देश देईन, तुला बहुगुणित करेन, आशीर्वादित करेन, राष्ट्राचा पिता बनेन, अशा बहुत साऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि विश्वासाने तो आपल्या जिथं देवबापाने सांगितलं तिथे तो निघून गेला. असा हा अब्राहम आमचा जो आहे उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून अब्राहमाची गोष्ट चालू होते. तर नोहाची संतती इथं वाढली आणि ह्या लोकसंख्या भरपूर वाढली आहे बरं. परंतु एब्रिकरस पत्रामध्ये असं स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, उदाहरण दिले आहे की त्याच्यानंतर चौथा व्यक्ती अब्राहम हे आपल्याला बुद्धिमान बनवण्यासाठी, यांचं अनुकरण करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला लिहिल्या आहेत की वाचणाऱ्याने बुद्धिमान बनावे. तर अब्राहमाला देवाने पाचारण केले आणि त्याने बिना असं पाहता कोणता देश आहे बाय, कसे लोक आहे, कोणती भाषा आहे, हे विचार न करता तो त्या देशाकडे हळूहळू निघून गेला देवाच्या म्हणजे आज्ञेप्रमाणे. तर हे लोक विश्वासाचं असं अनुकरण केलेले आहे. आणि देवाने जेव्हा अब्राहमाला मुलगा म्हणजे तुला संतान देईन असं बोलला तेव्हा त्याची वय 86 होती. आणि 86 वयामध्ये देवाने बोललं तेव्हा साराने त्याला बघवलं का देवाने तुला बोललं तर आहे, परंतु मी तर या योग्य नाही की मी लेकराला जन्म देऊ शकेन. माझी मासिक पाळी बंद झाली. ते जे मिश्रित आसियाना तिच्याजवळ चालवलं, कदाचित तिच्याद्वारे लेकरू होतात, तू राष्ट्राचा पिता बनशील असं म्हणजे स्त्रीने सांगितलं. जशी स्त्री चुकते तसे पुरुषही चुकतात हे मी मानतो. तर चुकी झाली सारेने आणि अब्राहमने चुकी झाली तर तो आपल्या दाशीजवळ गेला, हाजिराजवळ गेला. आणि त्या हाजिराजवळ गेल्यामुळे त्याच्यापासून इश्माईल झाला. पण देवाची अशी योजना नाही होती का हाजिरापासून राष्ट्राची संतान. आणि अब्राहम फार आनंदित झाला त्या इश्माईलाला पाहून, हा माझा मुलगा आहे, आज आता पूर्ण राष्ट्राचा हे होईल, पहिला व्यक्ती होईल. परंतु अशा कृत्यामुळे देव प्रसन्न नाही होता. जवळपास 13 वर्ष देव बोललाच नाही त्याच्यासोबत. आणि मग 99 वर्षाचं झाल्यावर देवाने पुन्हा एक वेळा त्याला दर्शन दिलं आणि बोलला तू माझ्या समोर सीने चार्ज. तेव्हा त्याने म्हटलं तेव्हा मी तुला संतान देईन असं बोलला आणि तुझी स्त्री वंश देईल, लेकराला जन्म देईल. आणि सारांनी हसली, तंबूमधून हसली. ही गोष्ट तुम्हाला माहित आहे, तरी पण मी सांगतोय तुम्हाला का मला कसं म्हणजे मासिक पाळी बंद झाली, मला लेकरू कसं होईल. पण देवाने अद्भुत कार्य केलं. हा असं अद्भुत कार्य तर वाचून डोकं घुमून जाते का अशा स्त्रीला मासिक पाळी बंद झाली आहे, अशा स्त्रीला देवा मुलगा दिला. इसहाक.
आणि अशा प्रकारे अब्राहम, जो आमचा विश्वासाचा पिता मानला जातो, फार दुर्बळ माणूस, परंतु आपल्यासाठी तो हळूहळू परफेक्ट होत गेला, हळूहळू सिद्ध होत गेला, देवासोबत संगतीमध्ये चालत गेला. तर आपल्याला ह्या सर्व विश्वासणाऱ्या लोकांकडून हे शिकायला भेटते की विश्वास हा जे गोष्टी आपण पाहत नाही, विश्वासाचं अशी व्याख्या आहे. इब्रानी 11व्या अध्यायात पहिलाच वचन असं लिहिलं आहे, विश्वास हा अनपेक्षित गोष्टींविषयीचा भरोसा, अनपेक्षित आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री असा आहे. आपल्याला मला हिंदी, मी लहानपणापासून हिंदीच वचन ऐकतो आणि हिंदीच बायबल वाचतो, त्यामुळे हिंदीमध्ये जास्त बोला म्हणजे वचन आठवतात. विश्वास आशा की वस्तु का निश्चय और अनदेखी वस्तुओं का प्रमाण. तर आपल्याला आपल्या मायबोलीमध्ये असं लिहिला, विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा, आणि हिंदीमध्ये आहे आशा की हुई वस्तुओं का निश्चय. तर आशा केलेल्या वस्तूविषयीचा निश्चय, तर निश्चय आपल्याला निश्चित करायचा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. तर आपल्याला दिसत नाही अशा गोष्टीविषयीची पक्की खात्री आपल्याला व्हायला हवी आहे. आपल्याला काही म्हणजे त्याच्या मध्ये तीळ मात्र शंका नको आहे देवावर, कारण देव हा नेहमी सत्य राहतो, सत्य बोलतो, सत्य वागतो, पिढ्यानपिढ्या तो सत्यच आहे. मनुष्य असत्य होऊन जाईल, पण देव सत्य आहे आणि सत्यच आहे. तर त्यामुळे आपल्याला नेहमी विश्वास ठेवायचा देवावर, कारण की तीळ मात्रही आपल्यामध्ये शंका आहे तर आपल्याला काहीच प्रतिफळ भेटणार नाही. तर विश्वासामुळे मनुष्य नीतिमान ठरेल असं देवाचं वचन आहे. तर नियमशास्त्र विश्वासाचे नाही, त्याऐवजी नियमशास्त्र असे, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त केले आहे, आपणासाठी शाप होऊन ते असे केले असे लिहिले आहे. प्रत्येक जण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असतो. तर देवाने विश्वासाचं एक उदाहरण आपल्याला जुन्या काळातच दिलेलं आहे, पुराण्या काळातच म्हणजे प्रथमच दिलेला. तर ह्याचा जो उलगडा आहे इब्री पत्रामध्ये आपल्याला भेटतो आहे. आपण पुन्हा वाचूया की ख्रिस्त आमच्यासाठी खाटवर टांगल्या गेला, की आपण श्रापातून, जे श्राप आहे ना, तुम्ही घरी जाऊन वाचू शकता, व्यवस्था 28वा अध्याय 15 ते 64 पर्यंत, 1 ते 15 पर्यंत मी तिथं आशीर्वाद वाचतो आणि 16 ते 64 पर्यंत श्राप वाचतो. त्याचं मी गणित काढलं तर आशीर्वादाच्या 3 पटीपेक्षा जास्त 4 पट श्राप आहे. 4 पट श्राप देवाने आपल्या वर घेतले, आमच्यासाठी घेतले. आम्ही आमच्यात कोणती कुवत आणि लियाकत लायकी नाही होत अशा गवतासारख्या माणसासाठी तो आमच्यासाठी श्रापित झाला, तो आमच्यासाठी श्रापित झाला. एखादी चुकी आमचा यदीच्या केला किंवा सृष्टी केली किंवा जे म्हणजे असं कार्य नाही करायला पाहिजे त्यांनी ते केलं समजा, आपण त्याच्यासाठी श्रापित होण्याची तयारी आपल्याला आहे का?
आपण कधी असा विचार करू शकतो का आपण आपल्या पोरासाठी श्रापित होतो? आपली हिंमतही नाही होणार आपण त्याच्यासाठी श्रापित हो. आपल्याला माझ्या पोरानं गलती केली व मी त्याच्यासाठी श्रापित होतो, सर्वांसमोर नंगा होऊन मी मरण पावतो. एवढी आमची हिंमत आहे. 4 पटीचे श्राप येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतले. आमच्यामध्ये कोणतीच लियाकत आणि काबिलियत नाही. आपण मृत्यू पावलेले होतो मरणामध्ये. येशू ख्रिस्त आमच्यासाठी श्रापित झाला. एवढं प्रेम देवाने आमच्यावर केलं आहे. तर प्रियानो, त्या येशूला आपण विश्वास ठेवायचा आहे. त्या येशूला आपण आपल्या हृदयामध्ये घ्यायचं, नेहमी त्याच्या संगतीमध्ये राहायचं. जसे हे आमचे विश्वासाचे बाप लोक हनोक, हाबील, नोहा, अब्राम आणि असे बहुतेक लोक आहेत जे विश्वासाचे आमचे बाप लोक आहेत. यांना एवढं उदाहरणही नाही होते. ते मात्र काय बायबल सुद्धा नाही ते वाचायला, तर यांचं वाचून मी थोडस आपलं लक्षात ठेवेन बा. परंतु देवाचा धन्यवाद, आपण फारच भाग्यवान पिढी आहोत की आम्हाला हे बायबल वाचून सुद्धा ऐकता येत, गवाया ऐकता येते, वाचता येते. आम्हाला बायबल नियमशास्त्र दिलेलं आहे. तर देवाला मी धन्यवाद देतोय आहे का देव आमच्यासाठी स्थापित झाला की आम्हाला नियमशास्त्राच्या शापातून मुक्तता द्यावं. दुसरा वचन आपण पुन्हा एक वाचूया. रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 7 ते 12 पर्यंत. तर मी वाचतोय आपल्यासाठी. तर मग आपण आता काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? म्हणजे खात्रीने नाही, कारण नियमशास्त्र वाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर लोभ धरू नको असे नियमशास्त्रात चांगले नसते, तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. नियमशास्त्र असं म्हणजे पाप काय आहे याची जाणीव आपल्याला करून देते. परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला, कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. एकेकाळी मी नियमशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. म्हणजे पाप काय आहे मला कळलं नियमशास्त्रामुळे, आणि मी मरण पावलो. आणि जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. म्हणजे मी मरण पावलो आणि मी मरण पावलो. 10वा वचन लिहिलं आहे. नियमशास्त्र जिवंत झाले, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. म्हणजे पाप काय हे कळायला लागलं आणि मी मरण पावलो. मी मरण पावलो म्हणजे मी च्या ऐवजी आपण असं ठेवायचं का मैं नाही परंतु मसीह मुझ में जीवित है. मी नाही तर मी, मसीह माझ्यामध्ये जिवंत आहे. जेव्हा मी मरण पावलो म्हणजे पापासाठी मी मरण पावलो आहे. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला, कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले. म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहे. हा सर्व निष्कर्ष असा निघतो आहे की नियमशास्त्र जे आहे आपल्याला पाप काय आहे हे आपल्याला टॉर्च प्रमाणे दाखवते. आज्ञा ही देवाच्या पवित्र आहे, नीतिमान आणि उत्तम आहे. तर ह्या सर्व गोष्टी पवित्र आहे, चांगल्या आहे, पण याचा टॉर्च म्हणजे एक प्रकारे नियमशास्त्र आहे. परंतु देवाने आपल्याला एक सौभाग्यता दिली का विश्वासामुळे धर्मी जण जगे.
येशू ख्रिस्ताने शैतानाला उत्तर देताना असं बोललं होतं की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे मनुष्य जीवित राहतो. तो शायद जगण्याविषयी नाही, आत्मिक जगण्याविषयी येशू ख्रिस्ताने बोलतो. तर परमेश्वराच्यावर विश्वास ठेवूनच आपल्याला जीवन जगायचं आहे आणि हा विश्वास आपल्याला देवभाव वाढ करू, प्रति दिवशी वाढवू, कारण की त्याने आपल्यासाठी एवढं मोठं बलिदान केलं. जन्म देणारी मान, जन्म देणारा बाप विसरून जाईल, मी तुला कधीही विसरणार नाही. असा जो देव बोललाच नाही तर त्याने करून दाखव. क्रूस खांबावर जीव दिला, आमच्यावर प्रेम केलं. जे सगळे मायबापही नाही करू शकत तो प्रेम, अनंत काळचा प्रेम आमच्यावर केलं. तर प्रिया, आपण पूर्ण मनात, पूर्ण जीवात आणि पूर्ण हृदयात तोच आपला देव आहे हे हृदयात साठवून आपण त्याच्या मागे जाऊ. देव आपल्याला अवस्थांद्वारे आशीर्वाद. आमेन.